हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही आधीचा पार्ट बघितला असेल भीम जयंतीची पूर्वतयारी, तर सेकंड पार्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तो सर्वप्रथम तुम्हाला आमच्या दोघांकडून भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. बराच वेळ यांना माझी वाट बघावी लागली, तर आता वेळ न वाया घालवता आपण निघूया. नेक्स्ट स्टेप आपण कुठे चाललो आहे ते बघूया. चल. तर गाईज चला, आता आपण निघालेलो आहे, पण कुठे चालू ह्याची आयडिया नाही आहे. मला फक्त ह्यांनी आवरायला सांगितलं होतं, तेही प्लॅन नव्हता, अचानक ठरलं आहे. तर मी पण घाईघाई आवरलं. हे लोक बऱ्याच वेळ ह्यांनी खाली वाट बघितली, तर फायनली आम्ही निघालो आहे. गाडीमध्ये मस्त बाबासाहेबांचे गाणे फुल जोशमध्ये, अशी ते गाणे ऐकल्यावर एकदम एनर्जी येते, फुल एनर्जी. आम्ही चाललेलो आहे. बघा आता कुठे जात आहेत ते मला माहीत नाही, जवळजवळ आल्यावर कळेल नेमकं कुठे चाललं आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुम्हाला कळेल. बघता बघता आम्ही आलेलो आहे स्पॉटवर. अजूनही मला माहिती नाही कुठलं ठिकाण आहे, बघू पुढे. बाप सही टाकायची आता. रोज माणूस लावला आपण धुवायला, गाडी धुवायला रोज माणूस लावला आता आपण. तर मित्रांनो, तुम्ही हे जे बघतायत ते आहे सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट, आणि ही आहे सेनापट्टी बापट रोडला आम्ही आलेलो आहे. आणि इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्युझियम आहे. इथे बऱ्याच अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतील ज्या आपण फक्त इमॅजिन केल्या होत्या, आणि ह्याला प्रेरणाभूमी असं पण म्हणतात. तर चला आपण बघूया इथे आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे आणि काय काय असेल इथे. मी तर फर्स्ट टाईम आलीच. आम्ही तिथे गेटवर विचारलं होतं तिकीटचं, पण आज 14 एप्रिल असल्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आहे. तर चला बघूयात. मंगळवारी यायचं म्हणतात ते. नवरदेवने जरा दम धरला पाहिजे ना. म्हटलं या घरी गडंगनेरला बोलवू ना दोघांना. नवरदेवने जरा दम धरला पाहिजे ना. आता 7-8 दिवसावर लग्न आलंय ना. तर इथून होती प्रेरणाभूमीची सुरुवात. तर आम्ही एक एक पार्ट बघत बघत जाणार आहे, तसं तुम्हालाही दाखवणार आहे. तर इथे अशा बऱ्याच गोष्टी आहे बाबासाहेबांच्या, ज्या त्यांच्यासोबत घडल्यात, ते इथे प्रत्यक्षात मांडलेल्या आहेत, म्हणजे जेणेकरून ते आपल्याला बघून समजेल. आणि त्याचे इथे पोस्टरही दिलेले आहेत, हे कशाबद्दल आहे आणि हे साल आणि डेट इथं सगळं दिलेलं आहे की ही गोष्ट कधी घडली होती. आणि ते छान प्रकारे असं मांडलेलं आहे, जेणेकरून ते बघून, ते दृश्य बघून आपल्याला कळेलसुद्धा आणि ह्याची सगळी माहिती पण मिळेल. तर तुम्ही कधीतरी या प्रेरणाभूमीला भेट द्या, म्हणजे तुम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळेल त्यांनी काय काय केलं होतं आणि त्यांच्याबद्दल कसं काय काय घडलं होतं आणि त्यांच्या जीवनाचा प्रवास कसा होता, हे सगळं इथून म्हणजे ह्या चित्रातून बघायला मिळते. म्हणजे त्यांनी अशा एकदम छान पद्धतीने मांडलेलं आहे. आणि इथे ज्या वस्तू दिसत आहेत त्या बाबासाहेबांच्या काळातील होत्या. म्हणजे हे माठ, हे पलंग, जे काही इथं दिसतंय हे सगळ्या जुन्या वस्तू हे त्यांच्या काळातील होत्या. मेन म्हणजे आपल्याला हे त्यांचं बघायला मिळेल. आणि हे आमचं नशीब आहे की आम्हाला, म्हणजे आपल्याला हे सगळं बघायला मिळतं आहे. पुस्तकात दिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात बघायला मिळत आहेत, आणि काही गोष्टी आपण नुसते इमॅजिन करत असतो, तर हे जे इमॅजिन आपण करतो ते इथे प्रत्यक्षात बघायला मिळते. तुम्ही इथे आले तर तुम्हाला हे कळेल की इथल्या प्रत्येक गोष्टी अशा एकदम बारकाईने आणि सुंदर पद्धतीने मांडलेल्या आहेत. तर इथे प्रत्येक थीमनंतर एक पोस्टर होतं, तिथे प्रत्येक मांडणींची, म्हणजे प्रत्येक थीमची अशी माहिती दिली होती. त्यामुळे ज्यांना कोणाला माहिती नसेल ते वाचून त्यांना कळेल की ही चित्र केव्हाचं आहे आणि काय आहे ते. तर काही गोष्टी मलाही माहिती नव्हत्या, तर माझे मिस्टर हे मला सांगत होते, त्यांना ह्यातली बरीच माहिती आहे. खुर्ची वगैरे बघ. अच्छा, तो झेंडा वगैरे पण ना, फाईल पण सगळं
ते जुने दिसत नाही का, ते बघ काळं काळं आतमध्ये कागद दिसतात का, सगळं जुनं आहे ते त्या टायमाचं. धर्म 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमीवर धर्मांतराचा सोहळा पार पडला होता. तेव्हाचं हे चित्र इथे दाखवलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. तर त्यावेळेसचं काय चित्र होतं. तर हा आपण प्रेरणाभूमीच्या बाहेरचा पार्ट बघितलेला आहे. आता आपण एंटर करणार आहे म्युझियममध्ये. तर चला म्युझियममध्ये जाऊन बघूया काय काय बघायला मिळतं. तर या फर्स्ट पेजपासून सुरू होते त्यांच्या जीवनाची कहाणी. त्यांनी कुठून सुरुवात केली होती आणि ते कुठपर्यंत पोहोचले. इथे हे पोस्टर लावून प्रत्येक पोस्टरमध्ये त्यांनी त्यांचं जीवन म्हणजे त्यांचे जीवन सगळं मांडलेलं आहे की ते कुठून कुठपर्यंत पोहोचले. म्युझियममध्ये आलेला प्रत्येक माणूस हा प्रत्येक पोस्टरसमोर थांबून वाचूनच जात होता. जसं जसं एक एक पोस्टर वाचत होते तसं तसं इंटरेस्ट वाढत होता. तर काही लोकांना एवढा वेळ थांबणं पॉसिबल होत नव्हतं. तर आम्हीसुद्धा प्रत्येक पोस्टरचे फोटो कॅप्चर केले की जेणेकरून आपल्याला नंतर वाचता येईल आणि आपल्याला समजेल की काय होतं त्यांचं जीवन. तर खूप असं छान पद्धतीने फोटो सकट त्यांचे फॅमिली फोटो, त्यांचे कॉलेजचे प्रत्येक एक इथं असे दाखवले होते आणि प्रत्येक पोस्टर खाली माहिती होती आणि खूप छान होतं सगळं, तुम्ही बघू शकता. इथून आतमध्ये आल्यानंतर मला आधी कळलंच नाही की काय होतं इथे. मग इकडे तिकडे बघितलं, त्यानंतर कळलं की अरे इथे सगळ्या बाबासाहेबांच्या आठवणी आहेत. हे चेअर, ही भांडी, ही फ्रेम, हे सगळं त्यांच्या काळातलं होतं. ह्या सगळ्या वस्तू त्यांनी वापरलेल्या होत्या. जसं जसं बघत गेलं तसं तसं छान वाटत होतं आणि इंटरेस्ट वाढत होता की अजून पुढे काय असेल. मग आम्ही प्रत्येक गोष्ट थांबून अशी निरखून बघत होतो की काय वस्तू होत्या. एकूण एक वस्तू अशी योग्यतेने मांडली होती आणि खुर्ची, टेबल खूप छान असं सजवून ठेवलं होतं. असं वाटतच नव्हतं की त्या खूप जुन्या वस्तू असतील आणि कुणी इमॅजिनही करू शकत नसेल की अरे हे बाबासाहेबांच्या वस्तू होत्या. तर आपलं नशीब आहे, आपल्याला हे सगळं बघायला मिळते. तर हे त्यांचे जुने फोटो आहेत आणि ओरिजिनल फोटो आपल्याला हे खूप कमी बघायला मिळतात. पण या म्युझियममध्ये सगळे असे फोटो त्यांचे जुने ठेवलेले आहेत. त्यांच्या अशा प्रत्येक आठवणी. हे त्यांची आराम खुर्ची आहे, हे त्यांची चेअर, परत त्यांच्या बॅगा, ह्या बॅगा जे ते बाहेर देशात जाताना घेऊन जात होते सोबत. परत हे त्यांचे वस्त्र आहेत, त्यांचा हा फोटो भाषण देताना, त्यांचे शूज, ह्या सगळ्या अशा गोष्टी बघून खूप आनंद वाटत होता की अरे हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. आणि इथे प्रत्येक काचेच्या बाहेर एक बारकोड होता की जेणेकरून स्कॅन करून आपल्याला त्याची सगळी माहिती मिळेल. हा तो बेड आहे ज्याच्यावर बाबासाहेबांनी शेवटचा श्वास सोडला होता त्यांचा. तर प्रत्येकाला ह्या वस्तू नाही मिळायला बघत. ह्या म्युझियममध्ये ह्या अशा प्रत्येक गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता ती वॉच, ते फ्रेम आणि त्यात एक तुम्हाला अलमारी दिसते, त्यामध्ये पुस्तकं जे त्यांना प्रचंड आवड होती पुस्तकं वाचण्याची. तर ते सगळे त्यांचे पुस्तकं जमा केलेले, ही त्यांची अलमारी. जितकं बघत जात होतो आम्ही तितकं इंटरेस्ट वाढत होता आणि अजून पुढे काय बघायला मिळेल असं वाटत होतं की हे म्युझियम आहे ते असं फिरतच राहावं, संपावं नाही. कारण की आम्हाला अजून नवनवीन गोष्टी बघायचा आमचा उत्साह वाढत होता. तर आम्ही 4-5 जण गेलो होतो. मला तर आयडियाही नव्हती की आम्ही इथं येऊ. आणि जे हे वरचा राऊंड सर्कल दिसतोय तुम्हाला, इथे प्रत्येक प्लेटवर बाबासाहेबांचे थॉट्स होते, म्हणजे त्यांचे वाक्य होते जे ते बोलले आणि जे खूप फेमस आहेत. आणि हे त्यांचे कपडे आहेत, म्हणजे
असं त्यांचं ह्या सगळ्या वस्तूवरून तुम्ही त्यांचं राहणीमान इमॅजिन करू शकता की ते किती रुबाबात राहत होते. म्हणूनच ते गाणं आहे ना की कुठलं होते रुबाबात, कुठलं ते गाणं आहे हा ते सुटा बुटात शोभून दिसतो भीमराव साऱ्यात एक नंबर. तर आता तुम्ही हे बघून तुम्हाला कळतच असेल की आपले डॉक्टर बाबासाहेब आहेत ते किती सुटाबुटात आणि किती रुबाबात राहत होते ते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने या म्युझियमला भेट द्यावी, त्यांचं जीवनशैली बघावी, त्यांच्या जीवनाचा पूर्ण प्रवास बघावा. खूप काही असं बघायला मिळते. हे त्यांचं मेडल आहे जे त्यांना मिळालं होतं. ते मेडल होतं ना, हे ते मेडल होतं भारतरत्न पुरस्कार. तिथे तुम्ही बघू शकता की पिंपळाचं पान, अशोक चक्र आणि ते स्तंभ वगैरे त्याच्यावर होतं भारतरत्न पुरस्कार तो. आणि प्रचंड अशी लोकांची गर्दी होती. आणि 14 एप्रिल साठी तर हा खूपच भारी क्षण होता माझ्यासाठी. जयंती म्हणजे ही ते सेलिब्रेट केली असं वाटत होतं. आणि खरंच मला मनापासून मी सांगते, ब्लॉगसाठी किंवा असं नाही की मला मनापासूनच खूप भारी वाटलं आणि खूप असं नवीन बघायला मिळालं. खूप म्हणजे खूप. मला तर माहीत पण नव्हतं की हे सगळं बघायला मिळेल आणि ह्या सगळ्या वस्तू असतील. हे सगळं त्यांचं आहे. ते पानदान वगैरे नाही का म्हणतात ते. आणि त्यांचं शिक्षणाचं ते सगळं. परत काय होतं हे त्यांचं वैयक्तिक वस्तू म्हणतात ते पर्सनल, त्या सगळ्या होत्या म्हणजे जे ते स्वतः वापरायचे. भाऊ पण बघताय बघितलं. इथे तुम्हाला बघायला मिळेल बाबासाहेबांची चष्म्याची फ्रेम. ती फ्रेमच नव्हे, चांदीची फ्रेम होती ती चष्म्याची. परत त्यांचं कॅन्डल स्टँड होतं. परत काय आहे हे बाऊल, तर काय सिल्वर इंकपॉट असं म्हणजे का त्यांच्या ह्या सगळ्या जुन्या वस्तू होत्या ज्या की आपल्याला बघायला मिळतात. मुंबईला वेगळे पण नाही. अशोक स्तंभ या
म्युझियम म्हणजे आतमधल्या सगळ्या वस्तू बघून झाल्यानंतर मग आम्ही थर्ड आलो आहे काय होईल 3D होलोग्राफी. हां 3D होलोग्राफीला. इथे तुम्ही प्रत्यक्षात आपल्या बाबासाहेबांचा आवाज ऐकू शकता या भाषणाद्वारे. None of us need any doubt. But my fear, which I must express clearly, is this. Our difficulty, as I said, is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mess that we have today take a decision in common and march in a cooperative way on that road. सो म्युझियमची फेरी आपली इथेच संपलेली आहे. तर इथे आल्यानंतर प्रत्यक्षात अशा गोष्टी बघायला मिळाल्या. ते राहत कसे होते, त्यांचा आवाज कसा होता, ते त्यांचं राहणीमान, त्यांचं शिक्षण, ते दिसत कसे होते, ह्या प्रत्येक गोष्टींचं उत्तर आपल्याला या म्युझियममध्ये भेटलेलं आहे. त्यानंतर आम्ही घरी आलो. सकाळी सगळी घाईघाई झाली होती, त्यामुळं आम्हाला हे करून जाता आलं नाही. तर आल्यानंतर आम्ही फोटोला हार वगैरे घालून वंदन केले. तर अजूनही स्वप्नील भाऊ, विशाल भाऊ थांबले होते. तर त्यांना म्हटलं आता तुम्ही हे सगळं करूनच जावा. बसले होते फोनमध्ये. आमची ऑलमोस्ट तयारी झाली होती, माझी तयारी चालू होती. मम्मी आणि दीदी साड्या घालत होत्या, आवरत होत्या. तर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि म्युझियमला जाऊन नक्की भेट द्या. म्हणजे तुम्हालाही तिथे सगळ्या गोष्टी बघायला मिळेल आणि प्रत्येक गोष्टी अशा स्वतःहून अनुभवता येईल. आणि माझा तर हा जयंतीचा दिवस आज खूप छान गेला आहे, कारण की मेन म्हणजे मला ज्या गोष्टी बघायच्या होत्या, ज्या गोष्टीच्या मी फक्त कल्पना करत होती, त्या गोष्टी मला आज बघायला मिळाल्या. तर त्यामुळं पहिलं थँक्यू विशाल भाऊंना, की त्यांच्यामुळंच आमचं जाणं ठरलं होतं. तर आमच्या घरच्यांनी एक एक करून प्रत्येकाने बाबासाहेबांना वंदन केलं आणि एक एक करून सगळेजण जात होते. मेणबत्ती वगैरे लावली, सगळं कंप्लीट झालं. आणि जर तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला आमचे बघायला मिळतील. आणि तुम्हाला ही म्युझियम कशी वाटली आणि तेही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जाऊन नक्की भेट द्या, म्हणजे तुम्हालाही छान वाटेल आणि प्रत्येक गोष्टींचा अनुभव घेता येईल. सो सगळ्यांना माझ्याकडून जय भीम. असंच प्रेम द्या आणि सपोर्ट करा. थँक्यू सो मच.